हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। माझं नाव स्नेहा आहे। मित्रांनो, सध्याच्या सिच्युएशनमध्ये यूट्यूबवरती खूप सारे यूट्यूबर्स जे आहेत ना ते ऑलरेडी आहेत आणि खूप सारे यूट्यूबर्स जे आहेत ते नवीन यूट्यूबर्स सतत तयार होत आहेत। तर मित्रांनो बघा, कुठल्याही गोष्टीसाठी जर आपण मेहनत केली तर आपल्याला त्या मेहनतीचं फळ मिळाल्याशिवाय कधीच राहत नाही। तर मित्रांनो, जर आपल्याला ही सक्सेसफुल यूट्यूबर जर बनायचं असेल तर हा व्हिडिओ आपल्यासाठीच आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, आपण आज खूप महत्त्वाच्या टॉपिकवरती बोलणार आहोत। आपल्याला शॉर्ट व्हिडिओमधून आणि लाँग व्हिडिओमधून अर्निंग कशा प्रकारे होत असते, यूट्यूबकडून जी अर्निंग आपल्याला होते ना ती कशा पद्धतीने होते आणि यूट्यूबकडून अर्निंग तर होतेच, पण बाकीच्या पद्धतीने पण आपण कशा प्रकारे अर्निंग करू शकतो हे आज आपण बघणार आहे। तर आपण हा जो व्हिडिओ आहे तो नक्की शेवटपर्यंत बघा मित्रांनो। बघा मित्रांनो, यूट्यूबचे काही क्रायटेरिया असतो, काही अल्गोरिदम असतो मित्रांनो। तर यूट्यूबचा जर क्रायटेरिया आपण बघितला तर आपल्याला आपल्या चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी 1000 सबस्क्रायबर आणि 4 घंट्याचा वॉच टाईम जो आहे ना तो कंप्लीट करावा लागत असतो, तरच आपलं जे चॅनल आहे ना मित्रांनो ते मॉनिटाईज असतं। आणि मॉनिटाईज झाल्याच्यानंतर आपल्याला यूट्यूबकडून जी अर्निंग आहे ना ती चालू होते। ती अर्निंग आपल्याला कशा प्रकारे असते, शॉर्ट व्हिडिओवरती कशी असते आणि लाँग व्हिडिओवरती कशी असते, आपण आज बघणार आहोत। तर मित्रांनो, आपण सगळ्यात पहिले बघूया की शॉर्ट व्हिडिओची अर्निंग जी आहे ना ती कशा प्रकारे असते। जर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ जर आपल्या अकाउंटवरती अपलोड करत असाल मित्रांनो, शॉर्ट व्हिडिओ आपल्या अकाउंटवरती जर अपलोड करत असाल तर शॉर्ट व्हिडिओची अर्निंग बघा कशा प्रकारे राहते। जर आपल्याला 1000 व्ह्यूज जर आपल्या आपल्या व्हिडिओसाठी जर 1000 व्ह्यूज येत असतील तर आपल्याला $0.1 to $0.3 अशी अर्निंग होत असते मित्रांनो। तर $0.1 म्हणजेच ₹8.57 असतात आणि $1 म्हणजे असतो बघा मित्रांनो ₹85, 69 किंवा 70। आणि मित्रांनो, हे जे असतं ना हे सगळं व्ह्यूजवरती असतं। आधी पूर्ण आपण समजून घेऊयात मित्रांनो की जो आहे ना अर्निंगचा क्रायटेरिया कसा आहे। तर मित्रांनो, आता आपण बघूया लाँग व्हिडिओबद्दल। जर तुम्ही लाँग व्हिडिओ जर आपल्या चॅनलवरती अपलोड करत असाल तर लाँग व्हिडिओला अर्निंग कशी असते बघा। जर एकच व्ह्यू जर तुम्हाला येतो आहे, फक्त एक जरी व्ह्यू आला ना लाँग व्हिडिओला, तर तुम्हाला $0.1 to $0.3 अशी डॉलर अशी यामध्ये अर्निंग तुम्हाला होत असते मित्रांनो। तुम्ही याच्यामधला फरक जो आहे ना तो समजू शकता मित्रांनो। शॉर्ट व्हिडिओला तुम्हाला 1000 व्ह्यूजला $0.1 to $0.3 मध्ये अर्निंग होते आणि जिथे तुम्ही लाँग व्हिडिओ जर अपलोड करताय आणि त्याचा जर एकच व्ह्यू असेल तर त्या व्ह्यूला तुम्हाला $0.1 to $0.3 अशी अर्निंग जी आहे ती अशा प्रकारे इथे होत असते मित्रांनो। मित्रांनो, आपण याच्यातला फरक जो आहे ना तो नक्कीच समजू शकता आणि याचं कॅल्क्युलेशन पण करू शकता की मग जर तुम्हाला तुमचे जे व्ह्यूज जर जेवढे जास्त व्ह्यूज येतील ना तर तेवढे जास्त तुमचे डॉलर्स जे आहे ती अर्निंग जी आहे ना ती वाढत असते मित्रांनो। तर तुम्ही याचं कॅल्क्युलेशन जे आहे ना ते तुम्ही स्वतः करू शकता मित्रांनो। असं नाही आहे की जर तुम्ही जर शॉर्ट व्हिडिओ जर टाकताय की शॉर्ट व्हिडिओला तुम्हाला अर्निंग जास्त होतच नाही, अशातला काहीच भाग नाही आहे मित्रांनो। तर शॉर्ट व्हिडिओ जर आपण जर अपलोड करताय आणि शॉर्ट व्हिडिओचे जे व्ह्यूज असतात ते जर मिलियन्समध्ये आपले पोहोचले, मिलियन्समध्ये जर व्ह्यूज गेले तर याच्यामध्ये तुमची अर्निंग जी आहे ती खूप जास्त असते। आणि प्लस जर तुमची अर्निंग ते जास्त असतेच मित्रांनो। आणि तुमच्या जे शॉर्ट व्हिडिओला आहे ना तुम्ही स्पॉन्सरशिप करून सुद्धा अर्निंग जे आहे, पैसे जे आहे ते कमवू शकता मित्रांनो। तर यूट्यूबच्या अर्निंगपेक्षा पण तुम्ही स्पॉन्सरशिपने जे पैसे आहे ना ते जास्त प्रमाणात यामध्ये कमवू शकता मित्रांनो। आणि लाँग व्हिडिओ जर आपण अपलोड करताय तर लाँग मध्ये पण सेमच असतं। जर लाँग व्हिडिओमध्ये तुम्ही अपलोड केल्याच्यानंतर जे ॲड लावले जातात, ॲडव्हर्टाइजमेंट जी असते, तर ॲडव्हर्टाइजमेंटमधून सुद्धा तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंटद्वारे पण तुम्ही जे आहे ना ती अर्निंग जी आहे ते इथे जनरेट करू शकता मित्रांनो। यूट्यूबचे जे पेआउट असतं, यूट्यूब जे आपल्याला पेमेंट करतं ते तर असतं, प्लस याच्यामध्ये तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट लावून स्पॉन्सरशिप करून अर्निंग जे आहे ते खूप जास्तीत जास्त प्रमाणात जे असतं हे करू शकतात। तर मित्रांनो, हे जे आहे ना ही अर्निंग, हे जर तुमचं चॅनल मॉनिटाईज असेल, आपले सबस्क्रायबर असतील ना तरच तुम्ही हे जे आहे हे करू शकता मित्रांनो। समजलंच असेल की आपण शॉर्ट आणि लाँग व्हिडिओवरती स्पॉन्सरशिपद्वारे आणि ॲडव्हर्टाइजमेंटद्वारे जे आहे ना ती अर्निंग जी आहे ती जास्तीत जास्त प्रमाणात करू शकतो। पेआउट तर आपल्याला जे यूट्यूब आहे ते देतच असतं, प्लस आपल्याला अशाद्वारे अर्निंग जी आहे ना ती होत असते।
तर मित्रांनो, मी अजून एक आपल्याला सजेस्ट करेल, जर तुम्ही लाँग व्हिडिओ जर अपलोड करत असतील आपल्या चॅनलवरती, तर लाँग व्हिडिओ तुम्ही डेलीचा एक लाँग व्हिडिओ जरी टाकला तर खूप सफिशियंट आहे. तुम्हाला जास्त व्हिडिओज टाकण्याची काहीच गरज नाही आहे. आणि जर शॉर्ट व्हिडिओ तुम्ही फक्त शॉर्ट व्हिडिओ जर अपलोड करत असाल तर एका दिवसामध्ये तुम्ही 3 जरी शॉर्ट व्हिडिओ अपलोड केले तरी पण खूप सफिशियंट आहे. यापेक्षा जास्त तुम्हाला करण्याची गरज नाही. जर तुम्ही करू शकत असाल जास्त तर चांगलीच गोष्ट आहे. पण 3 व्हिडिओ जे आहे तुम्ही एका दिवसामध्ये 3 व्हिडिओ जे आहे सकाळ, दुपार, संध्याकाळ अशा शेड्यूलमध्ये जे व्हिडिओज जे आहे ना ते अपलोड करू शकता मित्रांनो. तुम्ही जर लाँग व्हिडिओ अपलोड करताय आणि लाँग व्हिडिओसोबत तुम्ही शॉर्ट व्हिडिओ जो आहे ना तो अपलोड करू शकता. तर लाँग व्हिडिओ अपलोड केल्याच्यानंतर शॉर्ट व्हिडिओ जर तुम्ही 1 जरी अपलोड करताय, 2 जरी अपलोड करताय ना, तर याच्यामध्ये कसं असतं, तुम्हाला जे ऑडियन्स असते आपली ती एंगेज राहण्यासाठी खूप मदत ठरते मित्रांनो. तर तुमची जी ऑडियन्स आहे ती एंगेज राहील आणि याच्यावरती तुम्हाला व्ह्यूज जे आहे ना ते खूप जास्त प्रमाणात येतील. व्ह्यूज आल्याच्यानंतर ऑब्व्हियसली तुमचे सबस्क्रायबर पण वाढतील आणि याचबरोबर अशा प्रकारे सबस्क्रायबर वाढल्याच्यानंतर चॅनल मॉनिटाईज झाल्याच्यानंतर आपली जी अर्निंग आहे ना ती अशा प्रकारे होत राहील. तर मित्रांनो, मी आशा करते जी तुम्हाला मी आत्ता माहिती खूप इन्फॉर्मेटिव्ह असेल. तर नक्कीच हा व्हिडिओ जर आवडला असेल आपल्याला तर व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय मित्रांनो, आपली काळजी घ्या.